हाय हॅलो गाईज. तर याच्या स्कूलमध्ये ना आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन होतं. हा व्हिडिओ लास्ट वीकमध्ये शूट केला होता मी, पण काही वेळ नसल्यामुळे ऑफिसमुळे घरातील कामामुळे मला एडिट करायला वेळ नाही मिळाला. सो मी आज एडिट करून हा व्हिडिओ अपलोड करत आहे. बघा, रियाला ना खूप इच्छा होती की तिने काष्टी घालावी, नऊवारी घालावी, पण त्या दिवशी एवढा पाऊस होता ना की ते घालणं शक्य नव्हतं, कारण की त्यांची दिंडी निघणार होती स्कूलपासून गणपती मंदिरापर्यंत. सो मी तिला हा ड्रेस वेअर करायला सांगितला आणि म्हटलं की आपण तुला छानपैकी मेकअप करू. आणि मेकअप करू म्हटलं की रिया एकदम खुश. मम्मी मला हे लावायचंय, तू हे लावलं नाही आहे, मला आयशॅडोचा हा कलर पाहिजे आहे. आणि मी लावल्यानंतरही तिला सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं. ती म्हटली थांब, तू व्यवस्थित नाही लावले, आता मी लावते. आणि तिने परत दुसरा त्याच्यामध्ये शेड घेतला आणि दुसऱ्याच कलर लावला. त्याच्यामुळे तो खूप सगळा मिक्सअप होऊन गेला होता. आणि तिचं मेकअप हळूहळू मी करत होते. खूप म्हणजे लिपस्टिक पण तिला पाहिजे आणि सगळं तिला ना खरंच रियाला खूप प्रॉपर लागत असतं. लिपस्टिक, आय शॅडो, काजळ, आयलाइनर, नेल पेंट सध्या, आणि छान छान हिरव्या बांगड्या सध्या रियानी भरल्या होत्या. आणि ही बघा तुम्हाला दाखवते रिया बांगड्या आणि नेल पेंट. विचारतीये कशी दिसतेय मी. तिला म्हटलं अगोदर थांब, आपलं मेकअप होऊ दे, सगळं होऊ दे, त्यानंतर विचार तू कशी दिसतेस. अरे पायाला पण लाव म्हणत होती, पण ड्रेसने ते खराब होईल म्हणून तिला मी पायाला लावलं नाही. पण तिच्या सगळ्या गोष्टी लक्षात राहत होत्या की ती सगळं सांगत होती, मम्मी हे राहिलं आहे, ते राहिलं आहे. आणि अशा प्रकारे रिया तयार झाली होती, पण तिचं मेकअपचं भूत काही बाहेर निघत नव्हतं. तिला अजून मेकअप करायचं होतं. ती एक एक वस्तू काढतच होती आणि सगळ्या माझ्या मेकअपची वाट लावत होती. तिला मी ओरडत होते, रिया नको, रिया नको, पण मॅडम ऐकतात कुठे. त्यांना स्वतःच्या हाताने पण मेकअप करायचं आहे. सो स्वतःच्या हाताने मेकअप करताना किती खुश होते ना रिया. त्यानंतर तिला ज्वेलरी घातली मस्तपैकी आणि अशा प्रकारे आमची रिया तयार झाली. आता लास्ट काम म्हणजे रियाला लावायची होती ओढणी. तिला ओढणी घालून दिली मी, पण तिचं म्हणणं होतं की मला अशी नको, मला तशी हवी. मम्मी कोणती प्रकारची करते, आणि त्यात ती एका जागेवर उभी पण राहत नव्हती रिया. खूप म्हणजे इकडे वळवळ वळवळ वळवळ. तिचं टिकली लाव, टिकली लाव. तिची टिकली खराब झाली होती, तिने काढली होती आणि परत ओढत होती की मम्मी मला टिकली लाव. आणि अशा प्रकारे रियाचा हा आहे फायनल लुक. आणि आता मी रियाला घेऊन जात आहे तिच्या स्कूलमध्ये. सो कशी दिसते रिया. खुश होते रिया जाताना. आज म्हणत नव्हती की मम्मी मला स्कूलला नाही जायचं आहे. नाहीतर नेहमी रियाचं असतं की मम्मी मला स्कूलला नको, मम्मी मला स्कूलला नको. पण आज ती छानपैकी स्कूलला गेली. त्यानंतर मी घरी आले. नंतर मग कॉल आला की मंदिराकडे दिंडी चालली. सो मी परत वापस गेले आणि अशा प्रकारे रिया पताका हातात घेऊन येत छान छान वारकरी जात होते मंदिराकडे. पॅरेंट्स मंदिराजवळ अगोदरच येऊन थांबलेले, पण माझं घर रियाच्या स्कूलजवळच आहे. सो मी तिथूनच दिंडीला जॉईन केलं आणि त्यांच्यासोबत मंदिराकडे हळूहळू पुढे गेले. मंदिरात गेले की त्यांची छान अशी आरती झाली. सगळ्यांनी मिळून गणपतीची आणि पांडुरंगाची आरती केली, प्रसाद दिला आणि त्यानंतर त्यांचा डान्सचा कार्यक्रम होता. सो टीचरने पहिलं नर्सरीच्या मुलांना डान्ससाठी घेतलं आणि स्कूलमध्ये खरंच रियाने खूप छान डान्स केलेला. सो टीचर देखील नाराज झाले. म्हटलं रिया तू स्कूलमध्ये एवढा छान डान्स केला आणि इथे का नाही करत आहे. पण तिने मला बघितलं. सो तिचा सगळा मूड गेला. तिला फक्त घरी जायचं होतं. ती नाहीच म्हटली मी डान्सच करणार नाही. रडू लागली की मम्मी घरी चल. मग शेवटी मी टीचरचं परमिशन घेतली आणि रियाला घरी घेऊन आले. आणि अशा प्रकारे रियाने स्कूलमध्ये साजरी केली आषाढी एकादशी. रडत हसत खेळत आम्ही घरी आलो.